तर ही सध्या आंदोलनाची दृश्य आपण पाहतोय। नीट 2026 ची परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे सध्या आंदोलन केलं जातं। ऐन परीक्षेच्या तोंडावर परीक्षा अचानक रद्द झाली अशी घोषणा करण्यात आली, त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होतं आणि त्या सगळ्या या निर्णयाच्या निषेधार्थ सध्या आंदोलन केलं जातं। प्रधानमंत्री और धर्मेंद्र प्रधान बने हुए हैं जो इस बार अगर ये एक्सेप्ट करना होगा, उन्हें इस्तीफा देना चाहिए। इस तरीके से विश्व गुरु बनाएंगे वो। विश्व गुरु बनाने के कवायद में पेपर लीक हो रहा है, सिर्फ राजस्थान में नहीं बिहार में पेपर लीक हो रहा है। तर सध्या पेपर फुटीमुळे पेपर लीक झाल्यामुळे नीटची परीक्षा रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे सध्या विद्यार्थी आपला आक्रोश व्यक्त करतात। देशभरातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून खरं तर परीक्षा शिक्षा दिन प्रतिदिन बदहाल हो रखा है। थैंक यू। पेपर लीक झाल्यामुळे पूर्ण परीक्षाच रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे दिल्लीमध्ये सध्या आंदोलन केलं जातं। तर नीटची परीक्षा आता रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आक्रोश व्यक्त केलेला आहे। इस तरीके से प्रधानमंत्री हमारे विश्व गुरु बनेंगे, ये खुद चौथी पास है, क्या जानेंगे मेडिकल की पढ़ाई और आईआईटी नेट जेआरएफ का पेपर लीक हुआ है किस तरीके से। तर 3 मे रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती, मात्र पेपर लीक झाल्यामुळे आता संपूर्ण परीक्षाच रद्द करण्यात आली। नहीं तो आपके खिलाफ लीगल एक्शन लिया जाएगा। पेपर बेचा जा रहा है पैसों में, बताइए। दलाली हो रहा है, दलाली, शिक्षा का दलाली हो रहा है। तर महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। 3 मे 2026 रोजी नीटची परीक्षा घेण्यात आली होती, मात्र केंद्र सरकारनं आता या परीक्षेसंदर्भात एक मोठा निर्णय घेतलेला आहे। ही परीक्षा आता रद्द करण्यात आली। परीक्षा नव्याने घेतली जाणार असल्याचं केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले। नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला असून काही दिवसांपूर्वी खरं तर राहुल गांधी यांनी सुद्धा पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला होता। या पेपर फुटी प्रकरणाची आता सीबीआय चौकशी केली जाणार आहे, मात्र विद्यार्थ्यांचे यामध्ये मोठं नुकसान होतं। 3 मेला संपूर्ण देशभरात नीटची परीक्षा घेण्यात आली होती, मात्र आता ही संपूर्ण परीक्षा रद्द करण्यात आली, कारण पेपर लीक झाले, पेपर फुटी झाली, त्यामुळे आता संपूर्ण परीक्षा रद्द करण्यात आली आहे। सध्या दिल्लीमध्ये काँग्रेसकडून आंदोलन केले जाते। विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा सगळा प्रश्न आहे। आता परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली जाईल असं सांगितलं जाते, मात्र 3 मेला परीक्षा झाली। अनेक विद्यार्थ्यांनी इतकी तयारी करून ही परीक्षा दिली होती, त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं नेमकं काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातो। पुन्हा नव्याने परीक्षा घेतली जाईल, मात्र त्या पुन्हा नवीन परीक्षेची तयारी करणं आणि असे सगळेच प्रश्न आता विद्यार्थ्यांसमोर उभे टाकलेत। नीट परीक्षेसंदर्भात ही सगळ्यात मोठी बातमी सध्या आपण पाहतोय। आता देशभरातून विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहायला मिळतो। आताच 3 मे 2026 रोजी ही नीटची परीक्षा झाली होती, मात्र ही संपूर्ण परीक्षा आता रद्द करण्यात आलेली आहे। पेपर लीक झालाय, त्यामुळे संपूर्ण परीक्षा रद्द करण्यात आली। या पेपर फुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जाणार आहे आणि आता नवीन पेपर कधी होईल त्याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल अशी माहिती समोर येते। देशातल्या सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी 3 मेला नीटची परीक्षा दिली होती। त्यामध्ये खरं तर महाराष्ट्रातले जवळपास 2.5 लाख विद्यार्थी होते ज्यांनी नीटची परीक्षा दिली होती आणि त्या नीटच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। अतिशय वर्षभर विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली होती आणि 3 मे रोजी ही परीक्षा दिली होती, मात्र पेपर फुटी झाली, पेपर लीक झाला, त्यामुळे आता संपूर्ण परीक्षाच रद्द करण्यात आली। विद्यार्थ्यांसाठी हा मोठा एक धक्का मारला जातो आणि त्यामुळे दिल्लीमध्ये सध्या काँग्रेसकडून आंदोलन केले जाते। विद्यार्थ्यांचा यामध्ये मोठा सहभाग सध्या पाहायला मिळतो।
या संदर्भात रोहित पवार यांनी सुद्धा आवाज उठवला होता। 281 प्रश्न असलेल्या गेस पेपरमधले 131 प्रश्न जसेच्या तसे नीटच्या प्रश्नपत्रिकेत आले होते असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं। त्यामुळे नेमकं काय चाललंय, पेपर लीक झालाय अशी शक्यता त्यांनी सुद्धा वर्तवली होती। मात्र आता पेपर दिल्यानंतर पेपर लीक झाल्यामुळे ही संपूर्ण परीक्षाच आता रद्द करण्यात आली। विद्यार्थ्यांसाठी हा एक महत्त्वाचा, हा एक धक्कादायक निर्णय आहे आणि आता या परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली जाईल असं सांगितलं जात आहे। या संदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केले। त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, गेस पेपरमधले प्रश्न जसेच्या तसे प्रश्नपत्रिकेत येत असतील तर हे गंभीर आहे। विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ सुरू असल्याचं त्यांनी म्हटले। एकूण 281 प्रश्नांपैकी 131 प्रश्न जसेच्या तसे आल्याचं कळतं। त्यामुळे 2024 प्रमाणे यंदा देखील परीक्षेत पैशांचा मोठा खेळ झाला हे स्पष्ट आहे। गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात देखील असाच प्रकार SRPF परीक्षेच्या वेळी झाला होता। ठराविक दलालांच्या पैशाच्या खेळामध्ये विद्यार्थ्यांच्या स्वप्नाची राख रांगोळी होती। विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी सुरू असलेला हा खेळ योग्य नाही असं रोहित पवार यांनी म्हटलंय। तपास यंत्रणांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कठोर कारवाई करावी अशी मागणी ट्विटच्या माध्यमातून रोहित पवार यांनी केली। विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय अतिशय धक्कादायक म्हटला जातो। त्यामुळे आता दिल्लीमध्ये सध्या आंदोलन केलं जाते। विद्यार्थी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झालेत। नीट परीक्षेसंदर्भातली एक मोठी बातमी आपण पाहतोय। 3 मेला नीटची परीक्षा झाली होती, मात्र आता ती संपूर्ण परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे। वर्षभर मेहनत घेऊन विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, मात्र पेपर लीक झाला आणि त्यामुळे आता संपूर्ण परीक्षाच रद्द करण्यात आलेली आहे। यावरून आता रोहित पवार यांनी सुद्धा टीका केलेली आहे। सीबीआय चौकशी केली जाईल असं आता प्रशासनाकडून, केंद्र सरकारकडून सांगितलं जाते। मात्र ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करून ही नीटची परीक्षा दिली होती त्या विद्यार्थ्यांचं नेमकं काय असा प्रश्न आता विचारला जातो। विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी अशा प्रकारे खेळ खेळू नका असं आता म्हटलं जातं। त्यामुळे आता संतप्त झालेले, आक्रमक झालेले विद्यार्थी दिल्लीमध्ये आंदोलन करतात। या आंदोलनाची आता दखल घेतली जाते का, काही निर्णयात बदल केले जातात का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। देशातल्या सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी 3 मे 2026 रोजी नीटची परीक्षा दिली होती। एवढी तयारी करून नीटची परीक्षा दिली होती। अनेकांना हा पेपर चांगला गेला होता, मात्र आता ही संपूर्ण परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे।